7 दिवस तर सोडून द्या, फक्त आजच्या दिवशी जरी तुम्ही कथा ऐकली ना, 7 दिवसापैकी आज जरी कथा ऐकली ना, तरी पुढच्या शिवरात्रीपर्यंत आपल्याला जीवनामध्ये पाप करावेसे वाटणार नाही आणि मागे केलेले पाप सगळे निघून जाणार, सगळे पाप निघून जाणार आहे. त्यामुळे लक्ष द्या. सोमदत्त नावाचा राजा होता. कोणता? सोमदत्त नावाचा राजा होता. पार्वतीनं प्रश्न विचारला शिवजीला, मला शिवरात्रीची कथा सांगा. आणि शिवजी पार्वती मातेला कथा सांगायला सुरुवात करतात. हे पार्वती, तिनं कळत अशा कथा सांगितल्या स्वरात ब्राह्मण लोक सांगायचे, ब्राह्मण लोक बरोबर आहे का नाही, स्वरात सांगायचे मस्त पैकी, आनंद यायचा. हे भजन बिजन काय नव्हतं, 6-7 तास कथा चालायची. हा, आणि सुख सांगत से परीक्षिता, ऐक रे गजेंद्राची कथा. सुंदर होतं का नाही, ऐकू वाटायचं. भजन नाही काय नाही मध्ये, पण ब्राह्मणाची भाषा गोड असायची, म्हणणं ते अतिशय छान वाटायचं ते जुन्या काळात. आणि मग ती महिला मंडळाने भागवताला गहू ज्वारी बाजरी घेऊन यावं लागते. हा, वर्षभर ध्यानात ठेवा. लावला शिनी राजाला 500 राण्या एवढ्या बायका एकीने बेजार केले नाही माणसं. गणेश भाऊ सांगायचं नव्हतं मला, तुम्हाला सांगतो. काल बायको म्हणली होती मला झाडून काढा. मला म्हणली, मी तिच्या बापाला फोन लावला डायरेक्ट. तिच्या बापाला म्हणलं, मामा तुमची पोरगी मला झाडून काढा म्हणायला. माझं धुणं धुयचं झालं, निवांत बोलू आवाज यायला गेला. आणि मग मी बायकोकडे गेलो आणि तिला म्हणलं, तुझा दोष नाही, कंपनी फलते, चलू द्या आपलं, काय अडचण. माझ्यावर घेऊन तुमचं सांगायला एवढं हसू नका. लक्षात आलं काय? 500 बायका होत्या इकडे. लक्ष, त्यातल्या 2 स्त्रिया अतिशय पतिव्रता होत्या आणि 498 स्त्रिया 4 कर्म व्याभिचार कर्म करणाऱ्या. 498 आणि 2 पतिव्रता होत्या. आता लक्ष द्या इकडे माझ्याकडे. आणि कालांतरानं इकडे लक्ष द्या, कालांतरानं पतिव्रता असल्यामुळे कालांतराने हे गेले आणि निधन पावल्याच्या नंतर त्या राजाला एका हरणाचा जन्म मिळाला. कुणाचा? हरणाचा. आणि ह्या 2 ज्या राण्या होत्या ना, त्याच्या पत्न्या त्या हरणी झाल्या. ऐकता का तुम्ही? लक्ष द्या, त्या हरणी झाल्या. आणि लक्ष द्या, इंद्राच्या दरबारामध्ये एक गंधर्व होता. तो गंधर्व त्या ठिकाणी देवाच्या दरबारात चुकीचं गाणं म्हणलं होतं, म्हणून त्याला शाप दिला होता, तू समाज पृथ्वी तलावर भिल्ल होशील म्हणून. आणि त्या भिल्लाचं नाव आहे चंडभिल्ल. त्याचं नाव काय? चंडभिल्ल नाव घेतले ठेवणी आणि दुष्ट भाव मनी धरून. स्वतःला चंडभिल्ल नाव असं ठेवलं आणि भिल्ल म्हणून त्या ठिकाणी राहत होता. इकडं हा राजा कोण झाला होता? हरिण. आणि या 2 पत्न्या हरणी. आणि त्यांचं तुटलं नव्हतं अजून नातं, कायम तसंच नातं होतं त्यांचं, कायम तसंच होतं. लक्ष द्या. आणि मग काय झालं, प्रसंग बघायचा आपल्याला. आता एके दिवशी तो भिल्ल, चंडभिल्ल नाव आहे त्याचा, शिकार करण्याच्या निमित्तानं जंगलामध्ये त्या ठिकाणी निघाला होता. शिकार करण्याच्या निमित्तानं तो जंगलामध्ये निघालाय. त्याचं नाव चंडभिल्ल आहे. काय नाव आहे त्याचं? चंडभिल्ल. शिकार करण्यासाठी चालला होता. तो दिवस आजचा होता, त्याला माहित नव्हतं. त्याला काय माहित, गळ्यात माळ नाही, काय नाही. निघाला होता शिकार करण्यासाठी. दिवसभर फिरला तो. आणि फक्त आता कथा ऐकायची. सगळे पात्र बघायचे, पण कथा ऐकायची. लक्ष माझ्याकडे द्यायचं, न बोलता कोणी कोणाला. भिल्ल होता, धनुष्य बाण घेतला होता आणि हातामध्ये धनुष्य बाण घेऊन फिरत होता सगळीकडे शिकार करण्यासाठी. कोणीतरी एखादा हरिण मारेल, माझ्याकडे लक्ष द्या इकडं. एखादा हरिण मारायचं, एखादा वाघ काहीतरी मारायचं आणि आपला पोटा पाण्याचं भागवायचं, एवढीच इच्छा होती त्याच्यात. इकडं तिकडं बघत, सगळीकडे बघत चाललेला होता. आणि सगळीकडे माझ्याकडे लक्ष द्या, सगळीकडे बघत चालला. दिवसभर फिरला, पण दिवसभर फिरल्याच्या नंतर त्याला शिकारच भेटली नाही, काहीच शिकार भेटली नाही. लक्षात आलं? दिवसभर फिरत होता, इकडं तिकडं बघत होता, चारी बाजूने बघायचा, इकडं तिकडं मागं वळून बघायचा, मागं वळून बघितलं, पण कुठं शिकार दिसली नाही. आणि म्हणून रात्रीच्या वेळेला लक्ष द्या, एके दिवशी आता इथं आपण बसूया आणि इथं थांबू. लक्ष द्या माझ्याकडे, इथं थांबू
आणि इथं थांबून एखादा नजर ठेवू की कुणीतरी येतंय का, शिकार करण्याचं एखादा हरिण येतंय का बघूया म्हणला. आणि फिरत असताना एक झाड त्याला दिसलं आणि त्या झाडावर त्या जाऊन बसला. झाडावर जाऊन बसला गेला आणि झाडावर जाऊन बसल्याच्या नंतर ज्या झाडावर बसला होता, योगायोग असा होता भाऊ, ते झाड बेलाचं होतं. याला माहित नव्हतं. माझ्या लक्ष द्या, तुम्ही शूट चालू आहे सगळं, माझ्या लक्ष द्या. याला माहित नव्हतं की हे झाड बेलाच आहे म्हणून. पण समोर असा बाण लावायचा होता. बाण त्यांच्या बाण हातामध्ये असा बाण लावण्याचा प्रयत्न करत होता. पण बाण लावण्यासाठी काही बेलाच्या फांद्या आडव्या येत होत्या. फांद्या, आपल्याला बेलाचं झाड तोडू नये म्हणून आपण हे दुसरं उभा केलं, पण आपल्या डोळ्यासमोर हे बेलच आहे. फांद्या आडव्या येत होत्या म्हणून एक 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 पान तोडत होता आणि खाली टाकत होता. एक एक पान तोडत होता आणि खाली टाकत होता. दिवसभर काही खायला मिळालं नव्हतं. दिवसभर उपवास घडलेला होता आणि दिवसभर उपवास घडल्यामुळे काही सुचत नव्हतं. आणि पानं तोडायचा खाली टाकायचा, पानं तोडायचा खाली टाकायचा, पानं तोडायचा खाली टाकायचा. ऐका ना, नेमकं ज्या झाडावर बसला होता ते झाड बेलाचं होतं. कशाच होतं? बेलाचं. आणि पानं तोडून खाली टाकत होता, पण खाली एक जुनं पुरातन शिवपिंड त्या ठिकाणी होती. आपण बघितली ही शिवपिंड त्या ठिकाणी. खाली बसा. आणि शिवपिंड त्या ठिकाणी होती आणि त्याच्यावर बेलाचे पानं तो टाकत होता. आणि टाकत असताना लक्ष द्या, शिवजी प्रसन्न झाले की सकाळपासून कोणीतरी पानं तोडतंय आणि सकाळपासून कोणीतरी पानं तोडून माझ्यावर टाकत. उपवास धरलेला आहे, दिवसभर काही खाल्लेलं नाही. माझ्या लक्ष द्या, दिवसभर काहीच खाल्लं नाही आणि काही न खाता माझी पूजा करतोय. हजारो बेलपत्र तोडून मला समर्पित केले. शिवजींनी यमाला बोलवलं आणि यमाला सांगितलं तुम्ही जा त्याला भेटायला. यमदूत त्या ठिकाणी आले. विचारलं आम्हाला शिवजींनी पाठवलंय. लक्ष द्या माझ्याकडे, शिवजींनी पाठवलंय. कशासाठी तू हे करतोस? यानं लवरून बघितलं, खाली पानं तोडायचे बंद केले आणि बघितलं आणि बघायला लागला कोण असेल हा माणूस. म्हणले कोण आहे तुम्ही? म्हणले मी यमराज आहे. कशासाठी आलात? म्हणले कथा ऐकायलात ना पण बघत बघत. म्हणले मला शिवजींनी पाठवले, महादेवानं. म्हणले मग? महादेवानं पाठवलं, कोण आहे विचारून ये, मी त्याच्यावर प्रसन्न आहे आणि त्याला जे पाहिजे ते द्यायला मी तयार. ऐकायलात ना? तुला काय पाहिजे? तू काय म्हणला माहिती का ते यमापाशी? त्यांना जाऊन सांगा म्हणा काहीच ना ग, आता वृत्तीच तशी ना, तशी जशी वृत्तीच ना, शिकार करण्याची वृत्ती होती ना. ते म्हणले तुला माहित नाही आज महाशिवरात्र आहे. ते मला माहित नाही काय आहे ती. आणि तू जिथं पानं टाकतोस ती पिंड महादेवाची आहे, महादेव प्रसन्न आहे. काही नाही म्हणला. त्यांना एकच सांगा, हरणच नाही आलं दिवसभर सकाळपासून. मला हरणाची भाषा कळावी, मला हरणाची पशु पक्ष्याची भाषा कळावी एवढंच द्या म्हणले, मला दुसरं काही नाही पाहिजे. हे लेकर कोणाचे घ्या तिकडे बाजूला, विक्षेप कर जाऊ नका म्हणून सांगितलं 100 वेळेस. मला पशु पक्ष्याची भाषा कळाली पाहिजे. लक्ष द्या, आता पशु पक्ष्याची. ते म्हणले तथास्तु. आता बघा लक्ष द्या, म्हणजे तथास्तु. निघून गेले यमजी. आणि ऐका आता पुढं, एक हरिण त्या ठिकाणी पाणी पिण्यासाठी आली, हरणी. आणि यानं बाण लावला, यानं बाण लावला आणि बाण लावला हरणीला मारणार. तोच तिच्या मनात विचार आला, कारण त्याला कुठलं कळत होतं? पशु पक्ष्याच्या मनातलं. ती हरणी काय म्हणली माहिती का मनातल्या मनात? आता मरते मी, पण माझ्या पोटात गर्भ आहे. त्याला कोणीतरी सांगा म्हणा त्या बिल्लाला, मारू नकोस रे, एवढा गर्भ तेवढा घरी नेऊन ठेवते, मग मला मार, कारण गर्भात मारणं लेकराला चांगलं नाही रे. ऐका ना, हे त्या बिल्लानं ऐकलं. त्याला आश्चर्य वाटलं. म्हणला माणसाचे एवढे विचार चांगले नाही तेवढे हरणाचे विचार चांगले. हात जोडले सांगितले, ए बिल्ला मला मारू नकोस, मी काय असं कर, मी काय करते, माझा गर्भ त्या ठिकाणी ठेवून येते, मग तू मला मार. सोडून दिलं. लक्ष द्या, सोडून दिलं. आणि सोडून दिल्याच्या नंतर दुसरी हरणी तिथून आली
दुसरी हरणी आल्याच्या नंतर तिला बाण लावला, हसायला लागला, बाण लावला आणि बाण लावून मारणार तेवढ्याच ती हरणी बोलायला सुरुवात केली मनातल्या मनात. त्याला कळत होतं मनातलं. हरणीनं बोलायला सुरुवात केलं. काय माहिती काय? त्याला म्हणावं कोणीतरी सांगा राव मला मारू नका म्हणा. कारण माहिती माझी 2 सोन्यासारखी लेकरं घरी इथं, माझा नवरा इथं नाही. आणि सांगितलंय मला मारू नकोस. मी असं करते, माझ्या 2 लेकराला भेटते, लेकराला भेटून मग येते, मग मला मार. पहिली वचन देऊन गेली होती, दुसरी वचन देऊन गेली. तर बोला काय विचार आहेत पशु पक्षीचे सुद्धा किती चांगले विचार आहेत. जा म्हणला जा. दोन्ही निघून गेला आणि पुन्हा हरिण आलं. लक्षात, हरिण आलं. आता बाण लावला, आता ही शिकार सोडत नाही म्हणला काही झालं तरी. त्याचबरोबर हरणानं बोलायला सुरुवात केली. 2 पत्नी घरी आहेत, एक गरोदर आहे आणि एकीला 2 लेकर आहे. हे भिल्ला त्यांना तेवढं भेटून येऊ दे आणि त्यांची भेट झाली की मग तुम्हाला मार. हे म्हणलं त्या 2 ह्याच्याच बायका असल्या पाहिजे. ते मला आताच 2 जणी गेले. ते म्हणले मग त्यांची इच्छा पूर्ण होणार नाही, मला जावं लागेल. आणि त्या फिरत फिरत ते 3 जणही लेकर, ते छोटे छोटे लेकर, एक गरोदर हरणी आणि हा तिथं उभा. 2 हरणाचे पाडस, 2 राण्या किती झाले? 4. एक हरिण किती झाले? 5. हरिण म्हणजे सोमदत्त होता, हे लक्षात ठेवा, तो राजा. आणि त्या 2 पतिव्रत स्त्रिया होत्या. आणि गर्भातलं एक होतं. किती झाले? 6 लेकराचा जीवाचा बळी घेणार होता हा चंडबिल्ल. आता बघा सगळे उभा राहिले समोर. आणि हरिण काय म्हणलं माहिती का? न बोलतो हरिण काय म्हणलं माहिती का? हे व्याधा, हे बिल्ला, अगोदर मला मार. म्हणले का? हे काय यांना एकमेकाला भाषा कळत होती ना. म्हणले का? मला मारून टाक. म्हणले का? माझी लेकर, माझी पत्नी जर अगोदर गेली ना, मला विरह सहन होणार. त्या 2 हरणी काय म्हणले माहिती का? पहिली काय म्हणली माहिती का? गरोदर हरणी, ए हरण, ए बिल्ला, मला मार. म्हणले का? तुला पतीच्या अगोदर मरण आलं पाहिजे. ती दुसरी काय म्हणली माहिती का? मला मार, मला, तिला नको. गरोदर स्त्रीला मारणं, गरोदरपणात मारणं चांगलं नसते. मला मार, तिच्या अगोदर मला, माझ्या पतीच्या अगोदर मला. बिल्ला म्हणला काय माणसं, काय जनावर, तो माणसापेक्षा जास्त विचार आहे त्यांचे. आता बघा ना माझ्या आधी छोटे छोटे लेकर होते, ते काय म्हणले माहिती का? बिल्ला दादा, आई वडिलाच्या अगोदर आम्हाला मारू ना, कारण आईचं वडिलाचं मांस तुला खाण्यासाठी शिजवावं लागेल, जास्त त्रास होईल ना. आम्ही नाजूक आहेत ना, आम्हाला कापलंच लगेच की मांस मारलंच एका मिनिटात शिजून जाईल, आम्हाला मार. ते लेकर म्हणल्याच्या नंतर भिल्लाचे डोळे पाण्याने टपटपले. भिल्लाचे डोळे पाण्याने टपटपले. काय विचार आहे? म्हणले कुणामुळं घडलंय सगळं? मला तुमची भाषा कळायला लागली. कोण आहेस तू? आणि मग कळालं सोमदत्त नावाचा राजा आहे, त्याच्या हे 2 राण्या आहेत. म्हणले काय झालं? मी पानं तोडून खाली टाकत होतो आणि ती खाली काहीतरी पिंड आहे म्हणे एक माणूस मला सांगायला लागला. आणि मग खाली उतरला. खाली उतरल्याच्या नंतर बघितलं पानं बाजूला सारून, तर खरंच एक महादेवाची पिंड त्याला त्या ठिकाणी दिसली गेली. पानं बाजूला सारले, महादेवाची पिंड दिसली. बाण खाली ठेवला आणि साष्टांग दंडवत केला आणि सांगितलं, शिवजी आता एकच इच्छा आहे, कळत न कळत तुमची माझ्याकडून पूजा घडली, तर आता तुम्ही मला भेट द्यावी एवढीच माझी इच्छा आहे. आणि कैलासाहून साक्षात शिवजी त्याला नेण्यासाठी आता येत आहे. साक्षात शिवजी कैलासाहून, शिवजींचं आगमन या ठिकाणी होतं. पाया पडले, दर्शन घेतलं शिवजीचं. आणि शिवजींनी त्या सोमदत्त नावाच्या राजाला सुंदर त्या ठिकाणी देह प्राप्त झाला. सुंदर त्या ठिकाणी देह प्राप्त झाला. राजाचा उद्धार झाला, त्या 2 राण्यांचा उद्धार झाला आणि चंड भिल्लाचा सुद्धा उद्धार झाला. गळ्यात शिवजीच्या हार घालून स्वागत करताय. 2 जण
काकूसाठी आणि महादेवासाठी क्या बात आहे. आणि आता एक टाळी वाजवायची आहे, ती पिंड ज्यांनी बनवली त्या आमच्या काकूसाठी एकदा जोरदार टाळी वाजवायची. कुणी बनवली? मला माहिती कुणी बनवली ती. हा, मी रात्री बघितली होती. उभे राहा, एकदा उभे राहा. ही शिवपिंड बनवलेली आहे. सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आणि शिवरात्रीची कथा वर्णन करून सांगितली आणि त्याच्यानंतर 12 ज्योतिर्लिंगाचं स्मरण. एकदा सर्वांनी हात जोडायचे आणि हात जोडून सर्वांनी जोडायचे. आमच्या पाठीमागं सर्वांनी स्मरण करा. आम्ही पुढे म्हणू, आपण पाठीमागं 12 ज्योतिर्लिंगाचं स्मरण. हात जोडून डोळे बंद करून मोठ्याने म्हणायचे. सौराष्ट्री सोमनाथांच्या सौराष्ट्र श्रीशैल्य मल्लिकार्जुनम श्रीशैल्य मल्लिकार्जुनम उज्जयिन्य महाकालम जैन महाकालम ओंकारं ममलेश्वरम ओंकारं मंगलेश्वरम परल्या वैद्यनाथांच्या परल्या वैद्यनाथं च दाकिन्यां भीमशंकरम सेतुबंदे पुरामेशम पुराणेश्वर नागेशं दारुकावने नागेशं वाराणस्यातु विश्वेशं वाराणस्या विश्वेश्वरं त्र्यंबकं गौतमी तटे त्र्यंबकं गौतमी तटे हिमालयातु केदारं हिमालयातु केदारं घुष्मेशं च शिवालये भस्मेश्वरं च शिवालये एतानि ज्योतिर्लिंगानि एतानि ज्योतिर्लिंगानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातः नरः सायं पाठ पते नमः सप्तजन्म कृतं पापं सप्तजन्म कृतं प्रापं स्मरणेन विनश्यति स्मरणेन विनश्यति स्मरणेन विनश्यति स्मरणेन विनश्यति स्मरणेन विनश्यति. स्मरणेन विनश्यति नमः पार्वतीपदे शिव हर महादेव. 12 ज्योतिर्लिंगाचं स्मरण केलं आणि 12 ज्योतिर्लिंग